कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ब्युटिफुल. हे जे काही म्हणालात का? नाही, काही नाही काय. काय झालं हे जे नाज? असे फोन मध्ये बघून का हसत होते? लीला, मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लाईफ मध्ये मी असं काहीतरी करीन. बट फॉर यू. एजे, एवढं काय बघत होतात? एजे, काही नाही, कामाचं होतं काही. ईमेल्स वगैरे चेक करत होतो फोनवर. बट थँक्यू. हॅलो मी. थँक्स. अचानक काय झालं एजेंना? आणि एवढं काय बघत होते त्या फोन मध्ये? मला दाखवलंय नाही. नेमकं काय असेल फोन मध्ये? या चुलीवर स्वयंपाक करायचा तुम्हाला. हा, अशा छान मऊ पातळ भाकऱ्या करा. आणि काय वांगी बटाटा टोमॅटो वगैरे आहे सगळं घालून झणझणीत रस्ता करा. एक 20-25 भाकऱ्या पुरतील आपल्याला. काय? चुलीवर स्वयंपाक? अति होतंय आता. किचन मध्ये स्वयंपाक केला तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पण नाही, मुद्दाम करताय त्रास द्यायला, कळतंय मला. तुम्ही कशाला करणार आहे मुद्दाम? तुम्हाला माहिती आहे ना लग्न करे. नाही म्हणजे 2-4 सिलेंडर आणून ठेवले होते, पण आता ते संपले. नाही नाही, तुम्ही बघा, जा तुम्ही स्वयंपाकघरात जा आणि बघा गॅस लागतोय का बघा. बघा कालिंदी ताई, कालिंदी ताई आला. या या. अगं अचानक जेवायला बोलवलंस. कालच तर रेऊच्या लग्नात जेवण गेलो होतो आम्ही. हो ग, तुम्हाला माहितीये ना माझ्या रेऊचं लग्न झालं काल. आज माझं घर इतकं सोनं सोनं झालं ना. घरात काय हे आणि मी दोघे एकटेच. इतकं एकटं वाटत होतं. मग एजे तू एजे माझी जावई, त्यांनी त्यांच्या सुनांना पाठवलं मदतीला. जहागीरदारांच्या सुना आहेत या. काय जागीरदारांच्या सुना आहेत? वाटत नाहीत ना? अगं पण त्याच आहेत. ही बघ ती तिकडची ना, ती मोठी दुर्गा. आणि ही बघ ही इकडची मधली ही लक्ष्मी. आणि ती सरस्वती मधली, सरू म्हणतात तिला. ते काय होतं, एरवी तुम्ही तिला त्यांना फरजरी साड्यांमध्ये बघता, हे दागिने आज असे आहेत ना, म्हणून तुम्हाला ओळखता येत नाहीये, पण त्याच आहेत. आता उभ्या काय राहिल्या तशा बघत. करा ना स्वयंपाक. हा, माझ्या मैत्रिणी पण आल्या जेवायला, काही सुरुवात पण झाली नाही. चला चला, हात चालवा पटकन. हा, ए या ग, सरबत देते, गप्पा मारू. चला चला चला, मला सांगा काय काय झालं ते. हा, या. वहिनी नका बोलू काही, जागा कामाला. वहिनी मी करू का? कर. वहिनी माझे पाय पण दुखतायत, मी जाते. वहिनी वहिनी वहिनी, असं नाही, एकदम मोठा श्वास घ्यायचा आणि मग फुंकर मारायची. मी व्हिडिओत बघितलं होतं.
जोरात असं मी ट्राय करू. सरस्वती सोड. वहिनी, आपण का करतोय हे सगळं? काहीतरी आयडिया काढा ना, आपल्याला यातनं बाहेर पडायचंय. हो ना, हे म्हणजे असं झालंय, लीला चालेल पण तिच्या आईला आवड असंच झालं ना. वहिनी ऐका ना, आपण एजंटची माफी मागूया, हवं तर त्यांचे पाय पकडूया. आपण इथे नाही राहू शकत प्लीज. दुर्गा मॅडम, मला माहिती आहे की कालिंदीमुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो. ते बरं आहे. एकानं मुद्दाम त्रास द्यायचा आणि दुसऱ्याने माफी मागायचं नाटक करायचं. पण तुमची ही जी नाटकं आहेत ना, त्याला हे जे फसत असतील, मी फसणार नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, तुमची बायको हे जे काय वागते ना आमच्याशी, याचे परिणाम तुमच्या अख्ख्या कुटुंबाला भोगावे लागणार आहे का? तुम्ही जा इथून, मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे. वा, आज काय घमघमाट सुटलाय. कधी एकदा जेवतोय असं झालंय. अच्छा, म्हणजे आज घमघमाट सुटलाय तर ऐकतोयस ना दादा? हो, अरे विराज दादा, असं काही नाही. म्हणून तर त्याला असं वाटतंय की आज कधी एकदा जेवतो मी, है ना? अरे ते आजी, मला सांग, ह्या आधी हा काय बेचव जेवत होता? बघतेस ना कसा बदललाय तुझा नातू. अरे आज जेवण कोणी बनवलंय माहितीये का? कोणी बनवलंय रे? मास्टर शेफ रेवतीने. आणि म्हणूनच घमघमाट सुटलाय. मग आमच्या यशला खूप भूक लागणारच, है ना यश? हे बास, किती छळणार तुम्ही दोघं मिळून त्याला. जेवू दे त्याला. बघितलं ना आजी, असंच नेहमी मला छळत असतात दोघंही. आणि विराज दादा जास्त छळतो मला. एजे, काही नाही, कामाचं होतं काही. आज एजेंनी चक्क फोन असा बाजूला ठेवलाय आणि तोही असा उलटा करून. नेहमी तर काही नोटिफिकेशन झाले का बघायला म्हणून जवळच ठेवतात फोन. काय झालंय काय यांना? अगं रेवती, थांब, तू आधी यशला वाढ. अगं आम्ही आमचं बघून घेऊ. याच्या पोटात ना कावळ्यांचा आवाज येतोय. काही म्हणजे काही. याला वाढ. दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.